महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. विजय वडेट्टीवारांनी काहीतरी ट्विट केलंय. खेड तालुक्यातील एक रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टवरती म्हणजे अनधिकृत रिसॉर्ट आहे, त्याच्यावरती कुठेतरी तुमचा नाच असल्याचं व्हिडिओ त्यांनी ट्विट केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतमोजणी पार पडल्यानंतर खेड तालुक्यातील सर्व प्रशासनाच्या विभागांना एकत्रितपणे सदरची निवडणूक अतिशय शांततेत आणि चांगल्या वातावरणामध्ये पार पाडली. लोकांनी खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली होती. त्यामुळे एकत्रित येऊन त्यांना शाबासकीची थाप देणे, प्रोत्साहनपर त्यांना पारितोषिक वितरण करणे, उत्कृष्ट काम केलेल्या लोकांना आणि एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम तहसीलदार खेड यांनी आयोजित केलेला होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रमाणपत्राचं वाटप केलं आणि त्याच दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम एक आयोजित केलेला होता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागाच्या किंवा वेगवेगळ्या अधिकारी कर्मचारी, त्याच्यामध्ये महिला अधिकारी, महिला कर्मचारी, सर्व पुरुष अधिकारी त्या ठिकाणी एकत्र आलेले होते आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला होता. आणि जेवण स्नेहभोजन झाल्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे एक आनंद व्यक्त केला आणि त्यानुसार त्या दिवशी तो कार्यक्रम 3 डिसेंबर रोजी पार पडलेला आहे. ते रिसॉर्ट अनधिकृत होतं असा आरोप होतोय. त्या रिसॉर्टचा कुठलीही रूम किंवा काही बुक केलेले नव्हते. तिथील हिरवळीवर एका जमिनीच्या भागावर त्या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्यांच्याकडून अनधिकृत जो काही बिनशेती वापराचा दंड आहे जवळजवळ 12,48,000 हा त्याच्या अगोदरच जून जुलै महिन्यामध्ये वसूल केलेला होता. पुढील काळात या रिसॉर्टची कारवाई कशा पद्धतीने होईल? अनधिकृत रिसॉर्ट एखाद्या धरणामध्ये बांधलं जातं, त्याची व्याप्ती मोठी आहे. महसूल विभागाने तर अनधिकृत दंड वसूल केलेला आहे, परंतु जे काही बांधकाम अनधिकृत असेल ते PMRDA मार्फत ते बांधकामावर कारवाई करणे आणि जर धरणामध्ये काय अतिक्रमण केलेलं असेल तर इरिगेशन विभागाने त्या ठिकाणी ते अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी कारवाई करे. एकत्रितपणे सर्व विभाग येऊन जर असे काही बाबी आढळून आल्या तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सदर रिसॉर्ट अनधिकृत आहे याची तुम्हाला कल्पना होती का हा कार्यक्रम घेण्यापूर्वी? सदर रिसॉर्टबाबत आम्हाला कुठलीही काही कल्पना नव्हती किंवा त्या ठिकाणी कुठं अतिक्रमण आहे किंवा काय याच्या बाबतीत. आणि आम्ही महसूल विभागाने तो दंड वसूल केलेला असल्यामुळं त्या ठिकाणी तो कार्यक्रम आयोजित केलेला होता.